कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात हवामान अंदाजाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तसेच शेतकरी कर्जमाफी व ई-केवायसी बद्दल नवीन अपडेट काय आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे हे समजून जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची तिसरी यादी आली की मी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या. शेतकरी कर्जमाफी व ई-केवायसी. राज्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी अद्याप प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना महाई सेवा केंद्रावर जाऊन ती त्वरित करावे लागणार आहे. मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांचे कर्जमाफीवर विधान. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की सर्व अटी व शर्ती पूर्ण करणारा एकही पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार नाही. 100% पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. हवामान अंदाज व मुसळधार पावसाचा इशारा. अरबी समुद्रात चक्रवारी वारे सक्रिय झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील 31 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. ऑरेंज अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना तर पुणे, रायगड, सातारा, घाटमाता, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली. तसेच येलो अलर्ट मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, बीड, परभणी, हिंगोली आणि इतर भाग. पीएम किसान योजना 24वा हप्ता. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून घोषित झालेली नाही. मात्र मागील वर्षाचा अंदाज घेत हा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे 1,500 रुपये वितरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अपात्र अर्जाची छाननी पूर्ण झाली असून लवकरच थेट बँकेत खात्यात पैसे जमा होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोयाबीनचे बाजारभाव. राज्यातील मुख्य बाजार समितींमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे सुमारे 100 रुपयाची सुधारणा झाली असून सध्या सोयाबीनचे सरासरी दर 6,850 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. पीक विमा भरपाई मागणी व उपोषण. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील शेतकरी संघटनेची आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 15 दिवसात थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास तीव्र उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. परीक्षा सुधारणा विस्तारणे मंजूर. विविध स्पर्धा परीक्षा व शासकीय भरतीतील गैरप्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी लोकसभेत नवीन परीक्षा सुधारणा विधेयके मंजूर करण्यात आले आहे. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 10 वर्षापर्यंतचा कारावास आणि 10 कोटीपर्यंतच्या दंडाची कडक तरतूद करण्यात आली आहे. साखर व गुळाचे बाजारभाव. किरकोळ बाजारात साखरेचे भाव प्रति किलो 47 ते 50 दराने विक्री होत आहे. याशिवाय गुळाच्या दरातही तेजी दिसून येत असून मागणी वाढली आहे. कर्जमाफीचा दुसरा टप्पा. कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील सुमारे 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या लाभार्थ्यांची अधिकृत यादी ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे, ज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी पात्र आहेत. सुमारे 90 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार आहे. कर्जमाफीचे नवीन निकष जारी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अटी व निकषांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. या शिथिलतामुळे पूर्वी अपात्र ठरलेले तब्बल 23 लाख अतिरिक्त शेतकरी आता कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. पीक विमा भरपाईबाबत न्यायालयाचा मोठा दिलासा. पीक विमा भरपाई प्रकरणी विमा कंपनीने दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत विमा कंपनीला पुढील 7 दिवसाच्या आत नुकसान भरपाई वाटप करण्याचे कडक आदेश दिले आहेत. ठिबक व तुषार सिंचनासाठी 90% सबसिडी. शेतीचे आधुनिकीकरण आणि पाणी बचती प्रोत्साहन देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन संचावर 90% अनुदान दिले जात आहे. शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. कर्जमाफी मिळेपर्यंत व्याजातून सूट. शासकीय पीक कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही. नांदेड जिल्ह्यातील सुमारे 2,07,000 शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची अंतिम मतदार यादी. राज्य सरकारने आयोगाने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार प्रभागांची व ग्रामपंचायतीची अंतिम सुधारित मतदार यादी 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. धान व मका उत्पादकांसाठी 157 कोटींचे अनुदान. धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 157 कोटींचे थकीत अनुदान जमा करण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे सुमारे 15,000हून अधिक शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. सोयाबीन दरात प्रति क्विंटल 190ची वाढ. बाजारात सोयाबीनची आवक घट झाल्यामुळे दरात पुन्हा एकदा सुधारणा पाहायला मिळत आहे. सोयाबीनच्या प्रति क्विंटल 190ची वाढ झाली असून सध्याचा दर 7,350वर पोहोचलेला आहे. वारकरी दिंडींना 20,000 रुपये थेट अनुदान. आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या पालखी दिंड्यांसाठी शासनाने 2,80,00,000 निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत प्रत्येक अधिकृत दिंडीला 20,000चे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित केले जाणार आहे. विद्यार्थिनींना मोफत एस टी प्रवास सवलत. शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एस टी महामंडळाने विशेष सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंजीर व हळद पिकांचा पीक विम्यात समावेश. राज्य सरकारने पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवत नवीन पिकांचा संरक्षण दिले आहे. प्रथमच अंजीर आणि हळद या दोन्ही महत्त्वाच्या रोकड पिकांचा अधिकृत पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. कृषी पंपधारकांचे थकीत वीज बिल माफ. राज्यातील सुमारे 1.25 लाख कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 514 कोटींपेक्षा जास्त रक्कम माफ झाली असून 23,000हून अधिक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला आहे. कागदी रेशन कार्ड ऐवजी आता डिजिटल कार्ड. जुनी कागदी रेशन कार्ड बंद करून आता डिजिटल रेशन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कार्डावरील QR कोड स्कॅन करताच कार्डधारकाची सर्व माहिती संगणकावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. 2008 मधील अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा. केंद्र सरकारच्या 2008 मधील कर्जमाफी योजनेत अपात्र ठरलेल्या 44,759 शेतकऱ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी झाली. या प्रकरणावर केंद्र सरकार आणि नाबार्ड सकारात्मक विचार करत असल्याने कोर्टात स्पष्ट करण्यात आले. ऑगस्टपासून 3 महिन्याचे धान्य एकत्र मिळणार. रेशन कार्ड धारकांसाठी प्रशासनाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यापासून पुढील सलग 3 महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना एकाच वेळी वितरित केले जाणार आहे. या अंतर्गत 16,95,000 शेतकऱ्यांची तिसरी यादी रात्री उशिरा अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाकडून करदात्या शेतकऱ्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक पडताळणी